लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा तारणारा, त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। कृपया आपला हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे सहाय्य करावे, म्हणजे देवाचं सत्य वचन हे पुढे पुढे जात राहील। धन्यवाद। गॉड ब्लेस यू। प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देऊ। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। या विषयाचं शीर्षक आहे बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले फारच थोडके आहेत। पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर आम्हा सर्वांना या विषयाचं सखोल ज्ञान आम्हाला देऊ। मत्तेकृत शुभवर्तमान याचा 22 अध्याय याचा 1 ते 14 वचन आम्ही वाचणार आहोत। येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे। त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात। पुन्हा त्याने आपले दुसरे दास पाठविले, त्यांस म्हटले की आमंत्रितांस असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे। माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला। तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांस धरून त्यांचा अपमान केला व त्यांस जीवे मारिले। तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले। मग तो आपल्या दासांस म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा। मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला। मग राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्यांच्या दृष्टीस पडला। त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना। तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत। आम्ही हा जो दाखला पाहत आहोत हा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे। अर्थात दाखला ही केवळ एक गोष्ट आहे असे आम्हाला दिसून येते, पण या गोष्टीच्या मागे पुष्कळ रहस्यमय गोष्टी आहेत आणि त्याकडे आज आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। या ठिकाणी आम्ही पाहत आहोत एका राजाने आपल्या मुलासाठी लग्नाची मेजवानी दिलेली आहे आणि या मेजवानीसाठी आमंत्रितांस पाठवलेला आहे, यासाठी की लग्नाच्या मेजवानीस त्यांना बोलवून आणावे। आमंत्रण दिल्या जाणाऱ्या व्यक्तींचा आदर असतो की त्यांना आमंत्रण देत आहे। या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हा दाखला एक आध्यात्मिक चित्र दाखवत आहे। लग्नाची मेजवानी ही कराराचं दर्शक आहे की या लग्नाच्या मेजवानीस जे बोलावलेले होते हे इस्रायली लोक होते। अर्थात राजाने पाठविलेले जे दास होते हे या ठिकाणी राजाचं निमंत्रण घेऊन आमंत्रितांकडे आलेले आहेत, पण आमंत्रित जे आहेत त्यांच्याकडे हे दास जे आलेले आहेत हे दास देवाचे संदेश वाहक आहेत, जे देवाकडून आपला संदेश घेऊन आलेले आहेत। परंतु आम्हाला असं आढळत आहे त्या लोकांनी त्या निमंत्रणाचा स्वीकार केलेला नाही, परंतु अनेक प्रकारचे निमित्त दिलेलं आहे। कोणी म्हणतो मी शेतीला चाललेलो आहे, कोणी म्हणतो बैलाच्या जोडी विकत घेतलेल्या आहेत, कोणी म्हणतो माझा आताच विवाह झालेला आहे, आणि अशा प्रकारे प्रत्येक जण निमित्त सांगू लागले। या दाखल्यामध्ये आम्हाला आढळते की देव इस्रायल लोकांवर प्रेम करीत आहे, कारण ते त्याचे खास लोक आहेत, खास राष्ट्र आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे इस्रायलाने देवाच्या निमंत्रणाचा अनादर केलेला आहे। त्याने ज्या दासांना पाठविलेले आहे परंतु त्या दासांचं त्यांनी ऐकलेलं नाही, निमंत्रणाला मान दिलेला नाही। अशा वेळेला त्यांनी दुसऱ्या दासांना पाठविले आणि अर्थात या ठिकाणी दुसरे दास त्यांच्याचकडे पुन्हा निमंत्रण घेऊन आलेले आहेत। लक्षात घ्या, कैक वेळेला निमंत्रण देण्यात येते त्यावेळेला आग्रह केला जातो आणि निमंत्रण स्वीकारणारा व्यक्ती आग्रहाची अपेक्षा करीत असतो, आग्रह केला तरच आपण जाऊ। परंतु दुसरे दास ज्या वेळेला पाठवलेले आहेत तेव्हा वचन या ठिकाणी आम्हाला दाखवत आहे की
त्या कोणीच ही गोष्ट मनावर घेतली नाही, पण कोणी आपल्या शेताला व्यापाराला असे ते निघून गेलेले आहेत. आणि बाकीच्या लोकांनी 6व्या वचनात म्हटलेले आहे की त्या दासांना धरून गांजलेले आहे आणि जीवे मारलेले आहे. अर्थात हे दास देवाने पाठविलेले संदेशवाहक म्हणजे संदेष्टे आहेत आणि यांचा इस्रायल लोकांनी इन्कार केलेला आहे. तुम्ही जर कोणाला आमंत्रण दिले व ते जर तुमचा अनादर करतील तर तुम्हाला काय वाटेल? मत्तेकृत शुभवर्तमान याचा 23 अध्याय याच्या 37 वचनात प्रभू येशूने काढलेले उद्गार आहेत. यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणारे. अर्थात इस्रायल लोकांनी त्याच्याकडे यहोवा परमेश्वराने पाठविलेले सर्व संदेष्टे भविष्यवादी यांचा पाठलाग केलेला आहे आणि त्यांचा घातही केलेला आहे असे आम्हाला या ठिकाणी आढळत आहे. असे दुःखद उद्गार येशू या ठिकाणी काढत आहे यरुशलेमेच्या संदर्भात, कारण इस्रायल आणि देवाचा संदेश स्वीकारला नाही. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय 10 आणि 11 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. तो जगात होता व जग त्याच्यात वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्यांकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे, परंतु त्याचे स्वकीय म्हणजे इस्रायली लोक यांनी त्याचा स्वीकार केलेला नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत. 7वं वचन ही एक भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताने या दाखल्यामध्ये दिलेली आहे. तेव्हा राजा रागावला आणि त्याने आपली सैन्य पाठवून त्याने त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. अर्थात हे कोणते नगर आणि हे झालं कधी? प्रभू येशू ख्रिस्ताला इसवी सन 33 साली क्रुसावर खिळले आणि इस्रायल लोकांनी म्हटले, याचे रक्त आमच्या आणि आमच्या मुलाबाळावर पडो. आणि येशू ख्रिस्त जो इस्रायलाचा मसीहा, यहुदांचा राजा, त्याला त्यांनी क्रुसावर ठार मारले. त्यानंतर आम्ही पाहतो की त्या देवाचा क्रोध यरुशलेम इस्रायलाच्या देशावर आलेला आहे. देवाने आपला सैनिक पाठवलेला आहे आणि आम्ही पाहतो टायटस ग्रेट याच्याद्वारे इसवी सन 70 साली यरुशलेमेत मोठी हानी झाली आणि जे येशूने म्हटले होते की चिऱ्यावर चिरा राहणार नाही, संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त केलं जाईल. आणि या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट घडलेली आढळत आहे आणि त्या ठिकाणी या घातक्यांचा नाश देवाने केलेला आहे. आणि आम्हाला आढळते की संपूर्ण नगर हे यरुशलेम नगर आहे, हे जाळून टाकण्यात आले. या ठिकाणी 7व्या वचनात त्याची भविष्यवाणी येशूने 2000 वर्षापूर्वी दिली होती, इसवी सन 33 मध्ये दिली होती आणि त्याची पूर्तता 70 साली झाली. या ठिकाणी मग आम्ही पाहत आहोत 8व्या वचनामध्ये राजा आपलं आमंत्रण हे वळवत आहे. इस्रायली लोकांकडून आता देव आपलं आमंत्रण अनंत जीवनात देवाच्या राज्यात भाकर खाण्यासाठी परराष्ट्रीय लोकांकडे त्याचं निमंत्रण येत आहे. मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्न तयार आहे खरे, परंतु जे बोलावलेले ते योग्य नव्हते. अर्थात बोलावलेले जे आहेत ते योग्य नाही आहेत. आणि आम्हाला या ठिकाणी आढळते की आम्ही जे परराष्ट्रीय व्यक्ती आहोत, आमच्याकडे हा देवाचा अनंत जीवनाचं आमंत्रण आमच्यासाठी आलं, आम्हाला पाचारण झालं, आम्हाला ते निमंत्रण मिळालं आणि आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे. 9व्या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत या ठिकाणी, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. आणि तुम्ही आणि आम्ही हे ते आमंत्रित आहोत, आम्हाला बोलावण्यात आलेला आहे. आम्ही ते परराष्ट्रीय व्यक्ती आहोत, आम्हाला देवाची ओळख नव्हती, आम्ही देवाच्या राष्ट्राबाहेरचे होतो. इफिसकरस पत्र याचा 2रा अध्याय 11 ते 13 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. हे वचन आम्हा परराष्ट्रीयांची ओळख देते, आम्ही नक्की कसे आहोत. म्हणून आठवण करा की तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणविणाऱ्या लोकांकडून बेसुंती म्हणविले जाणारे होता. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. अर्थात तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्त येशूने स्वीकारले आणि त्याच्या रक्ताद्वारे देवपित्याबरोबर आमचा समेट घडवून आणला. हालेलुया. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळते, आम्ही चव्हाट्यावरचे होतो. म्हणजे कसे होतो पाहूया. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 1 अध्याय 26 ते 29 वचन. तर बंधुजन हो,
तुम्हास झालेले पाचारणच घ्या. आमचं पाचारण सांगितलेलं आहे परराष्ट्रीय लोकांचं. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे दुर्बळ ते निवडले, आणि जगांतील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने याकरिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. कसला अभिमान? आम्हाला अभिमान बाळगण्याचं कारणच नाहीये, कारण कृपेने विश्वासाद्वारे आमचे तारण झाले. आमची लायकीच नसताना आम्हाला हे पाचारण देवाकडून मिळाले. लक्षात घ्या. या ठिकाणी 9व्या वचनात आम्ही पाहत आहोत की चव्हाट्यावर जेवढे होते तितके सर्व लग्नाच्या मेजवानीस एकत्र आलेले आहेत. आणि 10वं वचन म्हणते, मग त्या दासांना बाहेर रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांना सापडले त्या सर्वांस एकवट केले, आणि लग्नाची जागा पाहुण्यांनी भरून गेली. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हे जे सर्व चव्हाट्यावरनं आणले यामध्ये बरे देखील आले आणि वाईट देखील आले. म्हणूनच या ठिकाणी हे बरे आणि वाईट हे परराष्ट्रीय लोकांतून बोलावलेल्या लोकांना दर्शवितात. आणि आज या समूहाने मंडळ्या भरलेल्या आहेत. वचन 11 म्हणते, पण जेव्हा राजा पाहुण्यांना पाहायला आत आला तेव्हा ज्यांच्या अंगात लग्नाचा पोशाख घातलेला नव्हता असा एक माणूस त्याला तेथे दिसला. या ठिकाणी एक वेगळाच व्यक्ती आढळत आहे ज्याच्याकडे लग्नाचा पोशाख नाहीये, परंतु तरीही आत शिरलाय. अर्थात लग्नाचा पोशाख सर्वच आमंत्रितास मिळत होता, परंतु याला तो पोशाख नकोय. आपल्या स्वतःचा पोशाख तो घालून आलेला आहे. या लग्नाच्या पोशाखाचा तो नकार करीत आहे. यशायाचं पुस्तक 4 अध्याय 1 वचन म्हणते, त्या समयी 7 स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील, आम्ही स्वतःचे अन्न खाऊ व स्वतःचे वस्त्र लेवू. तुझे नाव मात्र आम्हाला लावू दे, आमची अपकीर्ती दूर कर. सांप्रदायिक मंडळाचे हे चित्र या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. जे येशू जो जीवनाची भाकर ती त्यांना नको आहे, त्यांना स्वतःची भाकर हवी आहे, स्वतःचं वस्त्र हवं आहे. जे वस्त्र देवाने आम्हाला दिलं आहे, लग्नाचा पोशाख देवाने आम्हाला दिला आहे, परंतु ते नाकारत आहेत. त्यांना स्वतःचं वस्त्र हवं आहे. ते नाव मात्र येशूचं घेत आहेत, कारण आपली अपकीर्ती, आपली पाप दूर व्हावी म्हणून येशू त्यांना पसंत आहे. पापे दूर करावी, आपल्या गरजा भागवाव्या म्हणून येशू हवा आहे. येशूवर प्रेम बिलकुल नाही. ही आजच्या मंडळीची स्थिती आहे. अर्थात या ठिकाणी हा जो व्यक्ती आम्हाला आढळत आहे, या व्यक्तीने आपलं शेती किंवा आपलं कुटुंब किंवा आपला व्यापार याचं निमित्त दिलेलं नाही. तो या ठिकाणी दरवाजाजवळ आहे. याला वाटत आहे की मी एक खास व्यक्ती आहे, कारण त्याच्याकडे आमंत्रण आलेलं आहे, देवाचं वचन त्याच्याकडे आलेलं आहे. लग्नाच्या मेजवानीमध्ये जाण्यासाठी मंडपात प्रवेश स्वतःच्या अटीवर करू इच्छित आहे. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी असं आढळत आहे की ज्या वेळेला राजा येतो तेव्हा राजाची पहिली दृष्टी ह्या व्यक्तीकडे जाते. इस्रायली लोकांमध्ये अशा प्रकारची पद्धत असे. अर्थात लग्नाचा पोशाख वराकडून दिला गेला होता. त्या सर्वांना एकाच प्रकारचा पोशाख मंडपाजवळ दिला जात होता, यासाठी की कोणी उच्च आणि कोणी नीच असा कोणी दिसू नये. कारण देवाच्या राज्यात कोणी मोठा आणि कोणी छोटा नाही. अर्थात येथे कोणत्याही प्रकारची सिनियरिटी नाही. येथे सर्व सारखे दिसले जावे. हे येशूच्या रक्ताने धुतलेले झगे आहेत व हे फक्त मुक्ती पावलेले लोकच परिधान करू शकतात, जे देवाने पूर्व नियोजित करून ठेवले आहेत. विवाहाचा पोशाख हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. हा पोशाख कृपेच्या काळाच्या समाप्तीनंतर मिळणारच नाही, तेव्हा वेळ समाप्त झालेली असेल. प्रारंभीच देवाने आमच्या पापांसाठी आच्छादन केले होते. आदाम व हव्वा यांनी अंजिराच्या पानाची वस्त्रे आपली नग्नता झाकण्यासाठी केली होती, परंतु आमच्या कल्पनांनी, आमच्या कृत्यांनी पाप झाकता येत नाही. म्हणून देवाने आदाम आणि हव्वा यांना कातड्यांची वस्त्रे दिली. उत्पत्ती 3:7 आणि 21 मध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो. ही वस्त्रे असे दर्शवितात की आम्ही कोकऱ्याच्या रक्ताने धुतलेलो आहोत. इब्री 9:14 वचनाप्रमाणे आणि 1 योहान 1 अध्याय 7व्या वचनाप्रमाणे. आम्ही स्वतःच्या न्यायपणावर व धार्मिकतेवर नाही, परंतु देवाने त्याच्या कृपेने आम्हाला दिलेलं स्वतःचं नीतिमत्व आणि न्यायपण यावर भरोसा करीतो. आमच्या विवाहाचा पोशाख ख्रिस्ताची नीतिकृत्ये प्रकटीकरण 19:7 आणि 8 प्रमाणे आहेत. परंतु या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे की हा जो व्यक्ती आहे याने लग्नाचा पोशाख घातलेला नाही. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळते, लग्नाचा पोशाख हा मुफ्त आहे, यासाठी काही त्यांना द्यावे लागणार नाही. परंतु
आता आपल्या स्वतःच्या अटीवर याला या मंडपात प्रवेश करायचा आहे. अर्थात या व्यक्तीला आतमध्ये प्रवेशच कसा मिळाला? आम्हाला या ठिकाणी असं आढळत आहे की हा व्यक्ती दरवाजांतून आत आलेला नाही. योहान शुभवर्तमान 10 अध्याय 1 ते 3 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्यांच्या त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळत आहे हा व्यक्ती दरवाजांतून आलेला नाही, हा दुसरीकडून शिरलेला आहे. अर्थात अशी काही लोक ख्रिस्ती जगतामध्ये मंडळात आम्हाला आढळत आहेत ज्यांना दरवाजांतून प्रवेश करणे आवडत नाही. त्याची ओळख राजाला लगेच लागत आहे, कारण पोशाखा विना एक वेगळाच व्यक्ती त्या ठिकाणी दिसत आहे. योहान शुभवर्तमान याचा 10 अध्याय याचं 9 आणि 10 वचन मी वाचत आहे. येशू म्हणतो, मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, जो दरवाजाने प्रवेश करीतो त्याला जीवन प्राप्ती आहे, परंतु दरवाजाने प्रवेश न करता वेगळ्या ठिकाणांतून चढून येतो तो चोर आणि लुटारू आहे असे वचन त्याची ओळख आम्हाला देत आहे. हा नवीन जन्म प्राप्त केलेला व्यक्ती नाहीये. यहुदाचं पत्र 4 वचन या व्यक्तीची ओळख देत आहे, कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात. अर्थात या व्यक्तीची ओळख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे व्यक्ती चोरून आत शिरलेले आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणूनच या ठिकाणी आता राजा येतो तेव्हा हे व्यक्ती दृष्टीपथास पडतात. लूका शुभवर्तमान याचा 11 अध्याय आणि याचं 52 वचन म्हणते, तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. तुम्ही स्वतः गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. हा व्यक्ती त्यांना दर्शवित आहे जो दुसऱ्यांना अडवित आहे, त्यांना मनाई करत आहे. ज्ञानाची किल्ली आपल्या जवळ बाळगीत आहे. अर्थात अनितीने सत्य दाबत आहे जेणेकरून आपला स्वार्थ साधला जावा. अर्थात या व्यक्तीकडे काही कारण देखील आहेत, ज्या कारणावरून तो लग्नाचा पोशाख याचा नकार करीत आहे. लक्षात घ्या, प्रभू येशूने म्हटले, अनेक जण त्या राज्यात जाऊ पाहतील पण जाऊ शकणार नाहीत. अर्थात हा व्यक्ती याची इच्छा आहे त्या राज्यात जायची, लग्नाच्या मंडपात प्रवेश करण्याची याची इच्छा आहे, पण स्वतःच्या अटीवर. आज अशाच प्रकारचे लोक आम्हाला आढळत आहेत ज्यांना देवाचे सत्य वचन नको आहे. ते आपल्या रूढी परंपरा पाळून ते या पद्धतीने त्या राज्यात जाण्यास पाहत आहेत. जाऊ शकतील काय? आम्ही या ठिकाणी पाहत आहोत त्यांना लग्नासाठी जे पोशाख दिला जात आहे त्याचा ते इन्कार करत आहेत. ते कदापि राज्यामध्ये स्वीकारले जाणार नाहीत. प्रभू येशूने म्हटले, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते तुम्ही का करीत नाही? तेव्हा येशू म्हणतो की जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो त्यांचाच प्रवेश या राज्यामध्ये होईल. अर्थात हा व्यक्ती एक फसव्या व्यक्ती आहे. दुसऱ्यांना कसं फसवावं ही कार्य करीत आहे आणि नेमकं कुठे करीत आहे? स्वर्ग राज्याच्या दरवाजा बाहेर हे काम त्याचं चालू आहे. आणि अशा प्रकारे अनेक ख्रिस्ती लोकांना त्याने फितवून टाकलेला आहे. आम्ही पाहतो की गलतीकारास पत्र याचा 3 अध्याय 27 वचनात म्हणते, कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. अर्थात ख्रिस्त जो आहे हा देवाचा कोकरा आहे आणि देवाच्या कोकऱ्याची वस्त्रे देव आम्हाला नेसवू इच्छितो. आदम आणि हव्वा हे ज्या वेळेला पापी म्हणून ठरले, त्यांचे पतन झाले, त्यावेळेला देव त्या ठिकाणी कोकऱ्याचं वस्त्र घेऊन आला होता. तो कोकरा वधला गेला होता ज्यामुळे आदम आणि हव्वा यांच्या पापांना झाकण्यात आले होते. अशाच प्रकारे आम्हाला आढळत आहे येशूने आपल्या स्वतःचं वस्त्र आम्हाला दिलेलं आहे आणि हे वस्त्र बाप्तिस्म्याच्या वेळेला आम्हाला मिळते, ज्या वेळेला देवाचा आमचा समेट होतो. आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळते, आमच्या पापांचे मोचन होते.
तेव्हा आम्ही ख्रिस्ताला परिधान करतो. परंतु आजच्या जगामध्ये हा व्यक्ती अशा एका नामधारी ख्रिस्ती व्यक्तींना दर्शवित आहे ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातील बाप्तिस्मा नको आहे. ते हा बाप्तिस्मा स्वीकारू इच्छित नाहीत. त्यासाठी विविध प्रकारची कारणं ते देत आहेत आणि अनेक मंडळांतील लोकांना आंधळेपणामध्ये ठेवत आहेत. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळण्याचा दरवाजा एकच आहे. पश्चाताप करा व पाप मोचनासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. हे जे प्रेषितांनी केले तसेच आम्हालाही करणे आहे. त्याच दरवाजाने प्रत्येकांना यावे लागणार आहे, दुसरा दरवाजाच नाही. अर्थात हा व्यक्ती अशा व्यक्तींना दर्शवित आहे जे धार्मिक पुढारी त्या काळी होते, जसे फरुशी म्हणत होते आम्हाला बाप्तिस्माची काही गरज नाही. ते व्यभिचारी स्त्री आहे तिला बाप्तिस्मा घेऊ द्या, ते जकातदार आहेत त्यांना बाप्तिस्मा घेऊ द्या. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? अशा प्रकारे पापी लोकांना त्या वस्त्रांची गरज आहे, आम्हाला त्याची गरज नाही असे ते म्हणत होते. नीतिसूत्रे याचा 30 अध्याय आणि 12वे वचन म्हणते, आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला हा व्यक्ती हे दर्शवित आहे, हा व्यक्ती स्वतःच परीक्षण न करणारा व्यक्ती आहे. हा व्यक्ती स्वतःच्या दृष्टीने शुद्ध आहे आणि म्हणून या व्यक्तीकडे आत्मपरीक्षण नाहीये. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 28 वचन म्हणते, म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यांतून प्यावे, कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. या ठिकाणी या व्यक्तीवर दंड ओढवलेला आहे, कारण हा व्यक्ती स्वतःचा न्याय करू शकलेला नाही. आत्मपरीक्षणाची किती आवश्यकता आहे याचंच हे उत्तम चित्र आहे. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 13वा अध्याय 5वे वचन म्हणते, तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा, आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. अर्थात राजाने आम्हाला पसंत केलं पाहिजे. जर ख्रिस्त येशू आमच्या मध्ये असेल तरच आम्ही पसंतीस उतरलेले आहोत असे वचन आम्हाला शिकवित आहे. अर्थात हा व्यक्ती जो आहे याची ओळख आम्हाला अशी मिळत आहे, हा केवळ बोलावलेला व्यक्ती आहे, हा निवडलेला व्यक्ती नाहीये. निवडलेले ते आहेत ज्यांना आतमध्ये लग्नाचा पोशाख मिळून प्रवेश देखील मिळालेला आहे. ते आतमध्ये गेलेले आहेत, ते परक्यांची वाणी न ओळखणारी लोक आहेत. पण हा व्यक्ती या ठिकाणी आम्हाला आढळत आहे, हा सांप्रदायिक व्यक्ती आहे आणि याला संप्रदायाच्या रस्त्याने स्वर्ग राज्यात जायचं आहे. कोणीही जाऊ शकणार नाहीये. भावांनो बहिणींनो, गलतीकारास पत्र याचा 6वा अध्याय 3 आणि 4 वचन म्हणते, कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. हीच गोष्ट या व्यक्तीची झालेली आहे. हा व्यक्ती कोणीच नाहीये, परंतु स्वतःला कोणीतरी आहे असे समजत आहे. कदाचित त्याला डॉक्टर ऑफ डिव्हायनिटी किंवा रेव्हरंट ही पदवी मिळाली असेल. त्याने अपॉस्टल, प्रॉफेट किंवा पास्टर अशा प्रकारचे स्वतःला काहीतरी शीर्षक लावून घेतलेली आहेत. त्यामुळे त्याला वाटत आहे की या जगामध्ये मला फार मान आहे. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, परंतु वचन म्हणते 4थं वचन, तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. अर्थात आम्ही चव्हाट्यावरचे होतो, हीन दीन व टाकलेले, दुर्बळ आणि धिकारले व काहीच नाही असे आम्ही असताना आता आपण कोणीतरी आहोत असे वाटू लागलेलं आहे. अर्थात हे व्यक्ती आता विसरून गेलेले आहेत की आपली लायकीच नव्हती, आपण चव्हाट्यावरचे होतो, परंतु आता ते स्वतःला फार लायक आणि मोठे समजू लागलेले आहेत. आज ख्रिस्ती जगताची हीच परिस्थिती आम्हाला आढळत आहे. आम्ही आमच्या कर्मांनी, आमच्या श्रीमंतीने थोर झालेलो नाहीत. आम्ही देवाच्या कृपेने, महान दयेने वाचलेलो आहोत. याची आठवण आयुष्याच्या सर्व दिवसात विसरता कामा नये. लग्नाचा पोशाख हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याला दर्शवितो. योहानाने म्हटले होते की मी पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, पण माझ्या मागून जो येत आहे तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा करील. आजच्या घडीला प्रभू येशू ख्रिस्ताची नवरी ही शहाण्या कुमारिकामध्ये दर्शविलेली आहे. शहाण्या कुमारींकडे दिवे जळत होते, कारण त्यांच्या दिव्यामध्ये अधिक तेल होते. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ज्यांच्याकडे आहे तेच लोक स्वर्गरोहणामध्ये जाणार आहेत. प्रिय भावा बहिणीनो,
म्हणूनच वचनात म्हटलं आहे की बाजेवर दोघे झोपले असतील, एक घेतला जाईल एक ठेवला जाईल. जात्यावर दोन दळत असतील, एक घेतली जाईल एक ठेवली जाईल. शेतात दोन काम करत असतील, एक घेतला जाईल एक ठेवला जाईल. हे वचन आम्हाला दाखवत आहे बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले फारच थोडके आहेत. आज तुम्ही आणि आम्ही कुठे आहोत? मी निवडलेल्या मध्ये आहे की बोलावल्या मध्ये आहे, याची आम्हाला पारख करण्याची गरज आहे. लक्षात घ्या, पेत्राच्या दुसऱ्या पत्रात पहिल्या अध्यायामध्ये संत पेत्र म्हणतो, तुम्ही आपली निवडणूक निश्चित करा, कारण असे तुम्ही केल्यास तुमचे कधीही पतन होणार नाही. आज आम्हा विश्वासणाऱ्यांना याच गोष्टींची गरज आहे. थेसलोनिकाकरास दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय याच्या 9 आणि 10 वचनात मी वाचत आहे, ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावायची ती धरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला, त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. दंडाची वेळ येईल. आणि माझ्या प्रिय भावा बहिणीनो, या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? हा व्यक्ती भ्रांतीत गेलेला बंधू आहे पण संपूर्ण सत्य स्वीकारायला तयार नाही, म्हणून सैतानाच्या कपट युक्तीत सापडलेला आहे, भ्रांती प्रवाहात गेलेला आहे. म्हणून सत्य त्याच्याकडे आलेले असतानाही सत्यावर प्रेम न केल्या कारणाने देवाने या व्यक्तीला भ्रांतीच्या स्वाधीन केलेला आहे, यासाठी की त्याने असत्यावर विश्वास करावा. आज हे जग भ्रांतीच्या स्वाधीन होत चाललेलं आहे. सगळीकडे भ्रांती आणि भ्रांती आम्हाला आढळत आहे. याचं कारण काय? कारण एकच आहे, सत्यावर जे प्रेम करायला हवं ते प्रेम आमच्या ठाई नसल्या कारणाने हे आहे. सत्य काय आहे? योहान 17:17, देवाचे वचन तेच सत्य आहे आणि त्याकडे आम्हाला वळणे अत्यावश्यक आहे. लक्षात घ्या, हा व्यक्ती ख्रिस्त विरोधी आत्म्याद्वारे फसविण्यात आलेला आहे. या कारणामुळे तो श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतो आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खून करून घेतो. यामुळेच तो देवाच्या क्रोधाच्या प्यालात निरा घातलेला त्याच्या क्रोधरूपी द्राक्षरस पिईल. म्हणूनच रडणे आणि दात खाणे म्हणजेच अग्नी आणि गंधक यापासून त्याला पीडा होईल. प्रकटीकरण याचा 14वा अध्याय 11व वचन म्हणते, त्यांच्या पिढेचा धूर युगानुयुग वर येतो आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. प्रकटीकरण 13 अध्यायाप्रमाणे लवकरच अजगराने दिलेल्या आसनावरून जे व्हॅटिकन मध्ये आहे श्वापदासाठी मूर्ती बनविल. श्वापदासाठी मूर्ती म्हणजे वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस, फेडरेशन ऑफ चर्चेस. याचा अर्थ सर्व जागतिक मंडळ्या एका युतीमध्ये येतील, सर्वांची एकता होईल. ही एकता केलेली संस्थाच व्हॅटिकन सिटीसाठी कार्यरत होईल व अमेरिका, जिला कोकऱ्यासारखी 2 शिंगे आहेत म्हणून दर्शविलेला आहे, वास्तविक कोकऱ्याला शिंगे नसतात, परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत शिंगासह अजगरासारखे ते बोलू लागलेले आहे. आणि लवकरच अमेरिका अजगरासारखी बोलायला लागणार आहे, कारण संपूर्ण जगावर श्वापदासाठी बनविलेल्या मूर्तीच्या द्वारे या जगात नवीन वर्ल्ड ऑर्डर येणार आहे. एक जग सरकार लवकरच स्थापित होणार आहे व हा व्यक्ती जो अंधकारामध्ये टाकण्यात आला, जेथे रडणे आणि दातखाने चालतात, याने त्या श्वापदाला नमन केलेला आहे. म्हणूनच तुम्ही आणि आम्ही रस्त्याच्या एकदम शेवटच्या टोकाला पोहोचलेलो आहोत. कोणीही मनुष्याने कधीही कल्पिलेला नाही असा महासंकटाचा काळ पुढे आता येत आहे. विवाहाचं वस्त्र, लग्नाचा पोशाख न घालणे म्हणजे राजाचा फार मोठा अपमान करणे आहे. कारण कोणत्याही व्यक्तीला त्यासाठी काही करावं लागत नव्हतं, फक्त जे दिलं जात आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. परंतु माझ्या प्रिय भाव बहिणीनो, यावर तर्क वितर्क करणारे आम्ही नामधारी व्यक्ती याचं चित्र पाहिलं. आता या ठिकाणी आम्हाला आढळत आहे या वचनामध्ये 11व्या वचनामध्ये 22 अध्याय 11 वचन, राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला. अर्थात अजूनपर्यंत राजा आलेला नाही. आज आमचा राजा महायाजकीय सेवा गेल्या 2000 वर्षापासून करीत आहे आणि त्याने जे कल्वरी क्रूसावर रक्त सांडलेलं आहे त्यामुळे त्या रक्ताने नवीन करार केला आहे. या करारामुळेच आज त्याचं रक्त दयासनावर
आम्हा सर्वांना कृपा देत आहे. पण कृपेचा हा काळ 2000 वर्षाचा आता संपण्याच्या काळात आम्ही पोहोचलो आहोत. एकदम काठावर आलो आहोत. कदाचित आजचा संदेश तुमच्यासाठी कृपेच्या काळाचा अंत असू शकतो. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, म्हणून ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपली महायाजकीय सेवा, मध्यस्थीची सेवा समाप्त करील, त्यावेळेला तो राजा बनेल. आणि ज्या वेळेला तो राजा बनेल त्यावेळेला कृपा समाप्त झालेली असेल. त्यावेळेला राजा क्रोधाविष्ट होईल. संपूर्ण ख्रिस्ती जग आज वाट पाहत आहे. राजा येणार आहे, राजाची वाट पाहत आहेत. परंतु जेव्हा राजा येतो, राजाचा प्रवेश मंडपात होतो, तेव्हा तो आपल्या दृष्टीने दुष्टता उडवून देतो. राजाची नजर पारखणारी नजर आहे. तो पाहायला येत आहे आमचं काय चाललं आहे, खरा विश्वासी कोण आहे हे पाहण्यासाठी तो येत आहे. तेव्हा त्याला त्या ठिकाणी मिश्र समुदाय आढळत आहे. अर्थात काहींनी लग्नाचा पोशाख घातलेला आहे, तर काहींनी लग्नाचा पोशाख घातलेला नाही. अर्थात गहू आणि निंदन तो पाहत आहे. त्याचे डोळे सर्व काही पुढचं पाहत आहेत. कोणीही व्यक्ती राजाच्या नजरेतून काही लपवू शकत नाही व राजाच्या नजरेतून कोणी सुटू शकत नाही. पेत्राचं पहिलं पत्र 4 अध्याय 18 वचन म्हणते, नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्तिहीन व पापी याला ठिकाण कुठे मिळेल. या व्यक्तीच्या जीवनात काय गोष्ट घडली या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. तो त्याला म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास. त्याला काही उत्तर देता येईना. आज अनेक जण प्रभूला काहीतरी उत्तरे द्यावे म्हणून तयारी करीत आहेत. प्रभूला कोणीही उत्तर देऊ शकणार नाही. प्रभू येशू पुढे प्रत्येक व्यक्ती आणि संपूर्ण जग निरुत्तर ठरणार आहे. लक्षात घ्या, या व्यक्तीकडे पुष्कळ तर्क वितर्क होते, परंतु ते सर्व दरवाजाजवळ येणाऱ्या व्यक्तीबरोबर तो करीत होता. राजा बरोबर करण्याची त्याची कुवतच नाहीये. वचन 13 म्हणते, तेव्हा राजाने चाकरात सांगितले, याचे हात पाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तिथे रडणे व दात खाणे चालेल. हे आहे महासंकटाच्या काळाचं चित्र. म्हणजे कृपेचा काळ समाप्त झाला आणि या व्यक्तीने आपलं तारण साधलं नाही. या व्यक्तीला देवाच्या राज्यात प्रवेश मिळाला नाही, परंतु हा व्यक्ती रडणे आणि दात खाणे यासाठी अंधारामध्ये टाकला गेला. प्रिय भावा बहिणीनो, हे चित्र कसलं दर्शविलेलं आहे. राजा येथे असं म्हणत नाही, तू जा आणि बाहेरून लग्नाचा पोशाख घालून आत ये. राजाला हे माहित आहे. राजा म्हणजे न्यायाधीश आणि न्यायाधीशाला सर्व ठाऊक आहे. अर्थात या व्यक्तीचा कृपेचा समय समाप्त झाला, म्हणून आता लग्नाचा पोशाख याला मिळू शकत नाही. याला आता याची जागा अंधारामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. आज तुम्ही आणि आम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहोत? बोलवल्यामध्ये आहोत की निवडलेल्या मध्ये आहोत? पुष्कळ लोकांनी देवाचे पाचारण स्वीकारले देवाच्या वचनाच्या प्रचाराद्वारे, परंतु फार थोडके लोक आढळले ज्यांनी देवाच्या वचनाला योग्य प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणून विवाहाचा पोशाख त्यांना मिळून आत जाण्यासाठी ते पात्र ठरले. म्हणूनच येशूने म्हटले, ज्यांना ऐकायला कान आहेत तो ऐको. अर्थात सत्याची वाणी ऐकण्यासाठी आध्यात्मिक कानाची गरज आहे व असे लोक फारच थोडके आहेत जे देवाच्या सत्य वचनाला योग्य प्रतिक्रिया देतात. योहान शुभवर्तमान 6 अध्याय 37 वचन म्हणते, बाप जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी बाहेर टाकणारच नाही. 44 वचन म्हणते, ज्याने मला पाठविले त्या बापाने ओढल्या वाचून कोणाच्याने माझ्याकडे येववत नाही आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. 45 वचन म्हणते, भविष्यवाद्यांच्या पुस्तकामध्ये असे लिहिलेले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. बापापासून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. 14व्या वचनामध्ये या दाखल्याचा सारांश आम्हाला आढळत आहे. म्हणजे बोलावलेले पुष्कळ, ज्यांनी मंडप भरून गेला आहे असे आम्हाला आढळते, पण निवडलेले थोडके, म्हणजे त्यांनी लग्नाचा पोशाख स्वीकारून आत लग्नाच्या मेजवानीसाठी प्रवेश केलेला आहे. अर्थात अंत समय येईल तेव्हा ख्रिस्ती जगताची काय स्थिती असेल याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताची ही भविष्यवाणी आहे. आजचा काळ युगाची समाप्ती असून हा कापणीच्या हंगामाचा असून माझा विश्वास आहे की कापणी समाप्त झाली आहे. गहू आणि निंदन वेगळे केले गेले आहेत. यांना प्रकट करण्याची ही वेळ येऊन पोहोचली आहे. आज मंडळ्या मिश्र समुदायाने भरलेले आहेत. अर्थात खरे कोण आणि खोटे विश्वासी कोण हे वचनच ठरविणार आहे. म्हणून आज तुम्हाला आणि आम्हाला प्रत्येकाला आपल्या रूढी परंपरा, आपल्या चालीरीती सोडून
आपला विश्वास जो बायबलला धरून नाहीये तो सोडून, आपल्यातील भिन्नता, तटफुटी, कलह ह्या सर्व गोष्टी सोडून ख्रिस्ताच्या खऱ्या वचनाकडे येणं अत्यावश्यक आहे. काही जण टंगळ मंगळ करीत आहेत व जीवन जगत आहेत. ते जीवनामध्ये गंभीर नाहीयेत. अनेक जण आज उशीर करीत आहेत, दुर्लक्ष करीत आहेत, आस्था रहित जीवन जगत आहेत. कोमट ख्रिस्ती जीवन जगण्याचे काहीच फायदे नाहीयेत. आज दुसऱ्यांना नाही, स्वतःला पारखण्याची वेळ आली आहे. तुम्हाला आणि आम्हाला आज आपल्या स्वतःचं परीक्षण करण्याची ही वेळ आहे. आम्ही आज नक्की कोण आहोत? आम्ही जर आमच्या स्वतःची परीक्षा करू आणि देवाकडे खऱ्या हृदयाने येऊ, देव आम्हातील कोणालाही दूर टाकणार नाही. माझी आशा आहे आजचा संदेश तुम्हा सर्वांच्या हृदयाला स्पर्श करून गेलेला आहे. जर स्पर्श झालेला आहे तर येशूला हाक मारा. येशूला म्हणा, हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्यावर दया कर, कारण मला त्या राज्यात यायचं आहे. तुझा तो पोशाख, लग्नाचा पोशाख मला घालायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी सर्व काही करून ठेवलं आहे. त्याने क्रुसावर आमच्यासाठी अनंतकालिक मुक्ती मिळविलेली आहे. आम्हाला त्याचा स्वीकार करायचा आहे. जर आम्ही स्वीकार करू, आम्ही मागे राहिलेल्यापैकी राहणार नाहीत. फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय 12 आणि 13 वचन मी आपणापुढे वाचत आहे. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता, म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे वचन त्याने आमच्यासाठी अंत समयामध्ये आपला संदेश पाठवून प्रकट केलेले आहे आणि प्रेषितीय शिक्षणाकडे आम्हाला वळवलेलं आहे. ते वचन जर आम्ही पकडून राहू तर आम्हाला ते वचनच ख्रिस्ताची नवरी म्हणून सज्ज करील. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमीन. हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा हृदयपूर्वक आभारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि देवाच्या नावाचा धन्यवाद या संदेशाद्वारे होवो. तुम्ही हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याविषयी कळवावे. धन्यवाद.